आता आपल्याच सरकारच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशा करायचं सुचवलंय तर तो अहवाल इन टोटो स्वीकारणं अवघड आहे, मग पार्शली स्वीकारावा लागेल. म्हणून तो शक्यतो कार्पेट खाली असलेलाच बरा, थंड अवस्थेत म्हणून ठेवून दिला. थंड अवस्थेत उद्धव ठाकरेंच्या सरकारने टाकला आणि एकनाथ शिंदेच्याही टाकला. मग त्यांनी आश्चर्यकारक म्हणजे त्या माणसाला नाव कुठले आहात, अपॉइंटमेंट लेटर कुठे. आता कुठला सरकारी कर्मचारी अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतो ना, आयकार्ड असेल पण अपॉइंटमेंट लेटर घेऊन कोण फिरतं. पण आता समजा राष्ट्रवादी शरद पवारांची आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार येणार असेल आणि शरद पवारांनी सुप्रियाताईंचं नाव पुढे गेलं तर होऊ शकतं. असं अशक्य काही नाही. खुद्द उद्धव ठाकरे नव्हते का झाले? नाही, असं राजकारणात होऊ शकतं. मंडळी नमस्कार, मी मिलिंद लिमये. महाराष्ट्र मल्टीमीडिया कम्युनिकेशन्स अर्थात MMC न्यूज नेटवर्कच्या वर्तमान या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. महाराष्ट्राची निवडणूक अगदी जेमतेम काही तासांवरती येऊन ठेपलेली आहे म्हणा, काही दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे. म्हणजे फारच थोड्या दिवसामध्ये, आज आहोत आपण आत्ताच्या वेळेला 15 तारखेला आणि 20 तारखेला निवडणूक होते आहे. आज हा एपिसोड रेकॉर्डिंग करतोय आपण, ती आहे 15 तारीख. आणि 15 तारखेपर्यंत म्हणजे गेल्या आठवडाभरामध्ये साधारणपणे कोणते नवीन मुद्दे चर्चेमध्ये आले, कोणत्या नवीन मुद्द्यांना हात घातला गेला आणि त्याच्यावरून जी काय एकमेकांच्या विरुद्ध राळ उठली, आरोप झाले, प्रत्यारोप झाले, एकमेकांना शिवीगाळ झाली. शिवीगाळ म्हणजे शाब्दिक शिवीगाळ म्हणता नाही येणार त्याला, परंतु मनातल्या मनात शिव्या, ओठावर मात्र ओव्या, अशा पद्धतीचं जे काय संभाषण होत आहे या सगळ्या नेत्यांमध्ये. आणि या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत आज. त्याच्यामध्ये मग न्यायमूर्ती चांदीवालांचा आयोग रिपोर्ट असू दे, किंवा शरद पवार, अदानी आणि अमित शहा यांची झालेली एकत्रित बैठक असू दे, किंवा मग हेलिकॉप्टर मधली बॅगांची तपासणी असू दे, किंवा आता जी मोदींची सभा झाली कालच्या दिवशी मुंबईमध्ये, त्या संदर्भातले विषय असू देत. या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे. शैलेंद्र नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया आपण चांदीवाल आयोगापासून. 100 कोटींची वसुली करा असा आदेश तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईच्या पोलीस दलाला दिले होते. आणि ते कशासाठी दिले होते, कोणासाठी दिले होते, कशासाठी पैसे वसुली करा, हे काय नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु अशा पद्धतीचा आरोप थेट मुंबईच्या पोलीस आयुक्तांनीच केला त्यावेळेच्या, परमवीर सिंग. मग त्याच्यामध्ये सचिन वाझे आला, मग त्याच्यामध्ये तो मनसुख हिरेंचा मृत्यू झाला. बिचारा त्याचा जीव गमवावा लागला त्या अशा व्यापाराला, जो त्याचा काही संबंधच नव्हता या सगळ्या विषयाशी. या सगळ्या करता चौकशी करण्याकरता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यायमूर्ती चांदीवाल यांचा आयोग नेमण्यात आला. आणि या आयोगाने एक अहवाल तयार केला. तो अहवाल सरकारला सादर केला, म्हणजे मुख्यमंत्री तत्कालीन जे होते उद्धव ठाकरे यांना सादर केला. त्यांनी तो अहवाल सरकारकडे तसाच ठेवला. त्याच्यावरती कोणती चर्चा केली नाही, त्याच्यावरती तो आयोग सर्वांसमोर खुला पण केला नाही. आता मात्र त्याला पंख फुटलेले आहेत. आणि एका वाहिनीने न्यायमूर्ती चांदीवालांची मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये न्यायमूर्ती चांदीवाल असं म्हणाले की बरंच काही सत्य यातून येऊ शकत होतं, म्हणजे अनेक पुरावे समोर होते पण ते दोन्ही बाजूने देण्यात आले नाहीत. आणि माझा जो अहवाल आहे हा दोन्ही बाजूच्या पक्षांना, म्हणजे विरोधी असू दे किंवा सत्ताधारी असू दे, यांना अजिबात त्यांना पाठबळ देणार नाही किंवा त्यांच्या विरोधामध्येच जाणार आहे तो, असं त्यांचं जे वक्तव्य आहे. या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत. बाकी आरोप प्रत्यारोप हे सगळे होत राहतील, परंतु पुरावे असतानाही ते समोर आले नाहीत. आणि माझा अहवाल जो आहे हा दोन्ही बाजूच्या लोकांना त्रासदायक आहे, तापदायक आहे. या विषयावरती लोकांना हे जाणून घ्यायला आवडेल की न्यायमूर्ती चांदीवालांनी अहवालात नेमकं म्हटलंय काय, आणि सध्या जे चालू आहे ते नेमकं काय चालू आहे. 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये की चांदीवाल आयोगाचा अहवाल जो आहे तो तत्कालीन सरकारला, म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असलेल्या सरकारकडे सुपूर्द करण्यात आला होता. आणि तो अहवाल सरकारने जनतेसमोर आणलेला नाही अद्यापपर्यंत. त्यानंतर आलेल्या एकनाथ शिंदे सरकारने पण 2.25 वर्षात तो जनतेसमोर आणलेला नाही. आता या दोन्ही सरकारांनी तो समोर आणलेला नसल्यामुळे अहवालात नेमकं काय म्हटलंय हे छातीडोकपणे कोणीच सांगू शकत नाही. आता त्याच्यामध्ये गृहमंत्री फडणवीस काही विधानं करतात, त्यांनी कदाचित अहवाल पाहिलाय का असा प्रश्न निर्माण होतो. एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहेत आता इलेक्शनला जाताना या सरकारचे, ते याच्यावर तसं काही ठोस बोललेले नाही, कारण मुख्यत्वे त्याचा संबंध गृह खात्याशी आहे. आधीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर काही असं बोललेले नाही की कन्क्लुझिव्हली काही कोणाच्या विरुद्ध किंवा बाजूने आतापर्यंत राजकीय स्वरूपाची विधानं केली जातात दोन्ही बाजूने. परंतु
मुख्य जो मुद्दा होता की चांदीवाल आयोगाने मला क्लीन चिट दिली असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना केला की जे तुरुंगात जाऊन आलेले आहेत आणि मला क्लीन चिट दिली असा त्यांचा जो आरोप आहे म्हणणं त्यामुळे आहे. असं त्यांचं जे म्हणणं होतं. त्यांचा त्यांचा दावा आहे मला क्लीन चिट दिली असा. तर त्यांचा जो दावा आहे त्या दाव्यानंतर एका वाहिनीने स्वतः चांदेवाल यांचीच मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विचारलं की आयोगाने रिपोर्ट जो सादर केलाय सरकारला तर चांदेवालांनीही नकार दिला की मी रिपोर्ट मधल्या कुठल्याही गोष्टी तुम्हाला सांगणार नाही. मग किमान एवढं तरी सांगा की क्लीन चिट दिली आहे का अनिल देशमुखांना. तर त्याच्यावर चांदेवालांनी निसंदिग्धपणे सांगितलं की अख्ख्या माझ्या अहवालामध्ये क्लीन चिट हा शब्द कुठेही वापरलेला नाही आणि क्लीन चिट दिली असं नाही. मग काय तर हे शब्दांचे खेळ पण असतात. तर सबळ पुराव्याअभावी मुक्तता वगैरे हे जे आपण कोर्टात ऐकतो अगदी जघन्य अपराधाला किंवा संगीन अपराध किंवा घृणास्पद कृत्य वगैरे याच्यात सुद्धा पुरावे मिळत नाहीत आणि माणसं सुटतात. आता ह्या केसमध्ये काय झालं हे आपल्याला माहित नाही परंतु चांदेवालांनी जी मुलाखत दिली त्याच्यात असं म्हटलंय की तुम्ही शब्द बोलत पुरावे दिले गेले नाहीत. तर पुरावे दिले गेले नाहीत असं नाहीये पुरावे समोर आणलेच गेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. एक्झॅक्टली. आणि ते आणण्याचं काम कोणाचं होतं तर त्याच्यामध्ये चांदीवालांनी ही मुलाखत देतानाही काही गंभीर आरोप केले आहेत. ते आरोप अर्थातच तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारवर आहेत. त्याचं कारण असं की उद्धव ठाकरे सरकार असताना त्यांना नेमलं गेलं होतं. त्यांना नेमल्यानंतर असा कुठल्याही प्रकारचा जेव्हा आयोग नेमला जातो तेव्हा त्या आयोगाला काम करण्यासाठी म्हणजे त्यांच्याकडनं एखाद्या विषयावर अहवाल पाहिजे तोही गृहमंत्र्यांसारख्या माणसावर आरोप असताना. आयुक्ताने आरोप केले 100 कोटी जमवाल सांगितल्याचे. त्या आरोपाची चौकशी करताना किमान त्याला एखादं कार्यालय त्यांना कार्यालय मिळालं नाही. ते त्यावेळेला रेव्हेन्यू ट्रायब्युनल म्हणजे महसूल लवादाच्या प्राधिकरणावर होते त्या कार्यालयातच त्या खोलीत त्यांनी काम केलं. त्यांना कार दिली गेली नाही. विटीच्या जवळचं एक ऑफिस सजेस्ट केलं उद्धव ठाकरे सरकारने पण ते सोयीचं नव्हतं कारण तिथे पार्किंगची सोय नव्हती म्हणून त्यांनी महसूल न्यायाधिकरणातच त्यांचं कामकाज चालवलं. त्यांना स्टाफही नव्हता पुरेसा त्यामुळे प्रत्येक गोष्टीची अडचण होती आणि थोडक्यात सरकारकडनं त्यावेळेच्या त्यांना सहकार्य केलं गेलं नाही. म्हणजे थोडक्यात ती फॉर्मॅलिटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. म्हणजे आयोगाची घोषणा केली पण आयोगाला काम करता येईल अशी स्थिती नव्हती. दुसरी गोष्ट अशी की त्या परिस्थितीमध्ये आयोगाला जे करायचं होतं की आरोप कोणावर आहे तर अनिल देशमुखांवर आहे जे गृहमंत्री आहेत. तर आरोप कोणी केलेत परमवीर सिंगांनी केलेत पोलीस आयुक्त आहेत. पोलीस आयुक्त आहेत. मग ते वाझे जे आहेत त्यातले मुख्य कडी असलेले आणि ज्युनियर ऑफिसर होता. ज्युनियर ऑफिसर आहेत परंतु त्यांचा वापर केला गेला असं सकृतदर्शनी दिसतं आणि तसे आरोप दोन्हीकडनं केले गेले आता की ज्यांनी त्या अंबानीच्या घराच्या खाली जिलेटिनच्या कांड्या ठेवल्या मनसुख हिरेन हत्या प्रकरण तुम्ही म्हटलं त्यातही वाझेचा संबंध आहे त्या पद्धतीचं बोललं गेलं. आता वाझे जे आहेत त्यांची जेव्हा चौकशी केली गेली त्यावेळेला चांदेवालांनी हेही सांगितलंय मुलाखतीत की ते खूप चलाक आहेत हुशार आहेत चाणाक्ष अधिकारी आहेत आणि ते त्यांच्या वकिलाचे प्रसंगी ऐकत नव्हते इथपर्यंत त्यांनी सांगितले. तर वाझे हे असे पोलीस अधिकारी जे अष्टपैलू म्हणता येतील पोलीस खात्याच्या भाषेत एकेरी अवतरणातले असे असावे काही असतात असे असावेत. त्यामुळे कदाचित ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाझेंनी एक शपथपत्र दिलं ऍफिडेव्हिट दिलं. त्या ऍफिडेव्हिटमध्ये त्यांनी काही नावं घेतली मोठ्या राजकीय नेत्यांची. ती नावं चांदीवाल यांनी रेकॉर्डर आणली नाही. त्याचं कारण असं की फक्त प्रतिज्ञापत्रात तुम्ही आरोप केलाय म्हणून मी त्या लोकांना चौकशीला बोलवणार नाही समज बजावणार नाही कारण ते खूप मोठे नेते आहेत. पुरावे फक्त द्यायला. तुमच्या शपथपत्रावर ते करणार नाही. कारण शपथपत्र देऊन सुद्धा ऍफिडेव्हिट देऊन सुद्धा वाझेंनी तसे कुठलेही पुरावे दिले नाही. पुढे मग आयुक्तांनी सुद्धा केलेल्या आरोपाबद्दल मी ते ऐक्यू याच्यावर केलं अशा पद्धतीची विधानं केली. त्यामुळे हे सगळंच प्रकरण अतिशय संशयास्पद आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन आयोगाने त्यांचं काम केलं का तर आयोगाने त्यांच्या मर्यादेत त्यांचं काम केलं. रिपोर्टही भला मोठा दिला. आता तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या सरकारने पुढे आणला नाही. मग एकनाथ शिंदे सरकारने पुढे आणला नाही. याचं कारण काय असावं असं आपल्याला वाटतं. तर ते सुद्धा चांदीवालांनी स्वतःच सांगितलं कारण अन्य कोणाला ते तितकं माहिती असण्याची शक्यता नाही. चांदीवालांच्या म्हणण्याप्रमाणे कुठल्याच सरकारच्या सोयीचा माझा अहवाल नाही. म्हणजे कुठल्याच सरकारच्या सोयीचा नाही कारण एक त्यांनी हिंट केलंय मी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या नव्याने चौकशा करा अशा स्वरूपाचं त्यात सुचवलंय. आता आपल्या सरकारच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या चौकशा करायचं सुचवलंय तर तो अहवाल इन टोटो स्वीकारणं अवघड आहे. मग पार्शली स्वीकारावा लागेल म्हणून तो शक्यतो कार्पेट खाली असलेलाच बरा थंड अवस्था ठेवून म्हणून दिला. थंड अवस्थेत उद्धव ठाकरेंच्या सरकारने टाकला आणि एकनाथ शिंदेच्याही टाकला. मग एकनाथ शिंदेचं सरकार असताना आपण निवडणुकीला सामोरे जातो आणि अनिल देशमुख एकीकडे म्हणतात मी पण म्हणतोय अहवाल सादर करा पब्लिकला समोर आणा म्हणजे कळेल मला मोकळं सोडलंय का.
आता त्यांना क्लीन चिट अशी दिलेली नाही. दोन गोष्टी अशा आहेत की हे निर्दोष आहेत असं म्हणणं, हे पुराव्याअभावी निर्दोष आहेत असं म्हणणं, आणि यांच्या विरुद्ध पुरावे आहेत पण ते समोर आणलेच नाहीत त्या सरकारने म्हणून निर्दोष सोडणं. या तीन मध्ये गुणात्मक फरक आहे. आणि तो आता निवडणुकीचे मुद्दे या 2 दिवसात होतील, कारण याच्यावर कल 2 दिवसात होईल. थोडक्यात हा सगळा विषय हा निवडणुकीपुरता म्हणजे राजकारणापुरताच वापरला गेला, राजकारणापुरताच तो आयोग राजकारणापुरता आहे पण नेमण्यात आला आणि त्याचा अहवाल देखील राजकारणापुरताच वापरला जातोय. नाही, त्याच्यामध्ये पुढे काय होऊ शकतं, तर जर जसं चांदीवालांनी आता जे विधान केलंय त्याप्रमाणे जे कुठलं नवं सरकार येईल किंवा आहे ते कंटिन्यू झालं तर काही होऊ शकतं, कुठलंही सरकार येईल. मला याच्यातून फक्त एकच मार्ग दिसतो आहे की याच्यापुढे अनिल देशमुखांनी त्यांचं जे पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकातून जे काय आरोप देवेंद्र फडणवीस व त्यांच्या फडणवीसांवरती जे केले त्याने आरोप, या आरोपांमुळे त्यांनी स्वतःला पुन्हा एकदा नव्याने आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये ओढायचा प्रयत्न करून अडचणीत आणलेला आहे. आणि मला असं वाटतं, समजा जर महायुतीचं सरकार पुन्हा आलं तर ते पुन्हा एकदा नव्याने सीबीआय चौकशी या प्रकरणाची लावतील आणि अनिल देशमुखांना सीबीआय चौकशीला सामोरं जावं लागेल. नाही, ते उघड आहे. त्याचं कारण असं की देवेंद्र फडणवीसांनी चांदेवाल यांच्या मुलाखतीनंतर जी प्रतिक्रिया दिली आहे त्याच्यात त्यांनी हे म्हटलंय की चांदेवालांच्या मुलाखतीतनं काही गोष्टी समोर आल्या, ते घटनात्मक मर्यादेत बोलतात, की अहवालातलं ते काहीच बोलत नाही फडणवीस, समजा माहिती असलं तरी. पण ते म्हणतात मी जे आरोप करत होतो की माझं नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, मोठ्या मोठ्या नेत्यांना गोवायचा हा प्रयत्न त्या सरकारने केला उद्धव ठाकरेंच्या, आणि त्यात फक्त अनिल देशमुख किंवा गृह खाते इन्व्हॉल्ड आहे का की अख्खं सरकारच त्यात इन्व्हॉल्ड आहे. त्याच्यानंतर पोलीस बदल्यांचा विषयालाही स्पर्श केलाय, चांदीवालांनी नाही केलाय पण फडणवीसांनी केलाय. आणि तो चांदीवालांच्या याच्यात अप्रत्यक्षपणे येतो, आणि तो असा की राजकीय डेव्हलपमेंट म्हणून मी ती सांगतो त्यावेळची, की मुंबईच्या पोलीस दलातल्या डीसीपी लेवलच्या एसीपी लेवलच्या अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या, आणि त्या झाल्यानंतर म्हणजे अनिल देशमुख गृहमंत्री आणि बदल्या झाल्या आहेत, आणि त्या झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी, मुख्यमंत्र्यांना सर्वाधिक अधिकार असतात, त्यांनी त्या बदल्या बदलल्या. म्हणजे ती माणसं त्याच्या नव्या पोस्टवर गेली की परत रिइन्स्टेट होऊन नव्या पहिल्या आधीच्या पोस्टवर आली. आता हे करताना कोणाचे इंटरेस्ट होते, मग त्याच्यात काही बड्या नेत्यांकडे म्हणजे यांचे बोलवते धनी परत वेगळे आहेत का, म्हणजे या सरकारचे रिमोट कंट्रोल पण कोणी होते का, ह्या प्रकारच्या राजकीय शंका ज्या व्यक्त केल्या गेल्या त्याच प्रकारची शंका आता फडणवीसांनी व्यक्त केली आहे. आणि ते असं म्हणतात, म्हणजे सीबीआयचा उल्लेख हा फडणवीसांनी केलाय की ते सरकारच अख्खं विरोधकांना मुद्दाम अडचणीत आणायला प्रयत्न करत होता गृह खात्याचा वापर करून, म्हणून या सगळ्याच प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, कारण चांदेवाला आयोग यांचा आवाज यांनी पुढे आणला नाही, याच्यात काहीतरी राजकीय हेतू आहे, म्हणून या सगळ्याच प्रकाराची सीबीआय इन्क्वायरी करायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे. आता ही मागणी करणाऱ्या जर व्यक्ती फडणवीस किंवा त्यांचा पक्ष जर सरकारमध्ये आले पुन्हा महायुती किंवा त्यांचं सरकार कुठल्याही प्रकारचं, म्हणजे हेच सरकार आलं पाहिजे असं नाही, अन्य कुठलेही पण ज्यात भाजप आहे असं सरकार आलं तर अर्थात ते सीबीआय चौकशीचा आग्रह धरतो. ते नाही आले सत्तेवर तर ते बाजदार टाकलं जाईल, हे उघड आहे. बिलकुल. त्यामुळे याचं पुन्हा एकदा राजकारण होईल, एकदम उघड सत्य आहे. आपण थोडंसं पुढे जाऊया. राजकीय नेत्यांचे दौरे किंवा प्रचाराच्या सभा होत असतात, त्यासाठी ते प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याला एक स्वतंत्र हेलिकॉप्टर देण्यात आलेलं असतं आणि तो हेलिकॉप्टरने इकडून तिकडे जात असतो. वर्षानुवर्ष म्हणजे विशेषतः TN शेषन यांचा कारकीर्द सुरू झाल्यापासून निवडणूक आयोग जरा जास्त स्ट्रिक्ट झालेला आहे, जास्त सक्रिय झालेला आहे, किंवा काही ठिकाणी तो अतिरेक करताना दिसतो आहे आपल्याला. या याच्यामध्ये प्रत्येक हेलिकॉप्टरची तिथे त्याच्यात असणाऱ्या बॅगांची चौकशी केली जाते, तपासणी केली जाते. मात्र हे सरळ सुरू असताना म्हणजे लोकसभेच्या वेळेलाही झालं असणार, विधानसभेच्या वेळेलाही झालं असणार, मात्र उद्धव ठाकरेंनी त्याचा व्हिडिओ व्हायरल करेपर्यंत त्या विषयावरती काय फारशी चर्चा कधी झालेली नव्हती. उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचा व्हिडिओ व्हायरल का करावा? पहिली गोष्ट म्हणजे नव्याने काहीतरी होत आहे किंवा माझीच एकट्याची बॅग तपासली जाते अशा पद्धतीचा आरोप करण्यामागचा त्यांचा हेतू काय हे लोकांना जाणून घ्यायला आवडेल. अशा पद्धतीने व्हिडिओ व्हायरल करून सहानुभूती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न आहे काय, हा एक दुसरा प्रकार आहे. आणि मग खरोखर त्यांनी व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे इतरांच्या पण बॅगा तपासायला सुरुवात झाली काय, असा पण एक मुद्दा आहे. या तिन्ही मुद्द्यांबद्दल आपल्याला काय सांगता येईल? दोन गोष्टी अशा आहेत की उद्धव ठाकरेंनी त्यांची बॅग तपासली जात असताना राग व्यक्त केला आणि त्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतल्यासारखं करून त्यांचा व्हिडिओ पण स्वतःच मोबाईलमध्ये शूट केला. ही पहिली घटना की जी बातम्यांमध्ये आली. आता तपासण्या त्याच्या आधी कदाचित होत असतील, नंतरही होत असतील, माहित नाही मला, पण आधी होत असल्या तरी त्याचं कुठे बातम्यांमध्ये आलं नव्हतं. उद्धव ठाकरेंनी त्याला आक्षेप घेतला तपासणीला, त्या माणसाला अक्षरशः उलट तपासणी घेतल्यासारखं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्या सरकारी त्याचं नियुक्तीपत्र देखील मागितलं. ते आता दुसऱ्या वेळेला, पहिल्या वेळेला नियुक्तीपत्र नव्हतं मागितलं, पहिला तो व्हायरल केला तेव्हा किती वर्ष काम करताय काय कुठले एवढी चौकशी केली.
त्यानंतर आता काल परवा परत त्यांची जेव्हा तपासणी करण्यात आली त्यावेळेला त्यांनी आश्चर्यकारक म्हणजे त्या माणसाला नाव कुठल्या अपॉइंटमेंट लेटर कुठे, आता कुठला सरकारी कर्मचारी अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतो ना, आय कार्ड असेल पण अपॉइंटमेंट लेटर घेऊन कोण फिरतं. पण आता माझी आपणही मुख्यमंत्री फिरत नाही कधी. माझी मुख्यमंत्री नाही, कोणीच फिरत नाही. म्हणजे तुम्हाला मुख्यमंत्री केलंय असं पत्र घेऊन थोडंच खिशात घेऊन उद्धव ठाकरे फिरतात आता, किंवा त्यांच्या विधिमंडळ गटनेता म्हणून नियुक्ती केली ते पत्र खिशात कोण ठेवतंय आता. म्हणजे आयकर सरकारी नोकराला असणं हे वेगळं आणि नियुक्तीचं पत्र वेगळं. पण आता उद्धव ठाकरे हे ज्या प्रकारची भाषणं करतात, काही वेळेला हसायला येतं भाषणातले मुद्दे बघून. त्यांनी हे भाषणातही म्हणलं होतं परवा की सिक्युरिटी अधिकाऱ्यांनी जर माझी तपासणी केली तर मी त्याची तपासणी करणार. आता सिक्युरिटी अधिकाऱ्याची तुम्ही तपासणी करून काय मिळवणार आहात? म्हणजे हे माझे मुख्यमंत्री आहेत कुठेतरी. हे मग समजा आपल्याला हसू आला असं जरी वाटलं तरी ते इतकं हास्यास्पद आहे त्यांना कळत नाही का? मग ते मुद्दाम हे पॉलिटिकली बोलतायत का? एक्झॅक्टली. म्हणजे पहिला व्हिडिओ त्यांनी जेव्हा रिलीज केला त्यावेळेला त्यांना हे माहिती असणार आहे की तपासणी होते सगळ्यांची, पण त्याच्यात पुढावा घेणं किंवा पहिलं स्ट्रायकिंग फर्स्ट तसं त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे मायलेज मिळवणं. तेव्हाही ते म्हणाले होते की आता 2-4 दिवसात बघा इतरांचे पण व्हिडिओ येतील आमचे तपासतात म्हणून. आता अजित पवारांची बॅग तपासली तर चकल्या बिकल्या निघाल्या, फराळ निघाला. आता इलेक्शनच्या दौऱ्यावर जाताना अजित पवारांसारखा माणूस की जो सकाळी 7ला लोकांना भेटायला सुरुवात करतो, तर त्यांनी आतापर्यंत कधी कुठे डबा आणलाय फराळ आणलं वगैरे असलं कधी दिसलं नव्हतं इतिहासात. पण त्यांच्याकडे चकल्या निघाल्या. अजित पवार म्हणतानाही दिसले त्या व्हिडिओमध्ये, अरे खा बाबा सगळ्या चकल्या खा आता तू, सगळं खातो. तर या पद्धतीचं आता थोडक्यात काय झालंय की त्याचाही निवडणूक मुद्दा करणं आणि त्याच्यात वन अप मनशिप करणं यात सगळेच पक्ष इन्व्हॉल्व्ह होतात. आणखीन एक उद्धव ठाकरेंनी जी गमतीशीर गोष्ट त्यात केली कालच्या व्हिडिओमध्ये, ते असं म्हणताना दिसतात की आता मोदींची सभा आहे, मोदींना तपासणार का, तुला तिकडेच पाठवतो आता मी. तर तुम्हाला मी तिकडेच पाठवतो म्हणजे ते आता तुम्ही कोण पाठवणार? ते उद्धव ठाकरे आहेत कोण आता, एक एमएलसी आहेत म्हणजे विधान परिषदेचे आमदार आहेत, त्यांची कोणीतरी तपासणी करते, स्टार प्रचारक आहेत, शिवसेनेचे अध्यक्ष प्रमुख आहेत, त्यांची तपासणी करताना त्या अधिकाऱ्यांना हे कसे पाठवू शकतील मोदींची तपासणी करायला? तर ते जे बोलतायत ते थोडस कुठेतरी म्हणजे त्याला काय वर्णन करावं कळत नाही. याला काही प्रमाणामध्ये फ्रस्ट्रेशन असं म्हणता येईल का? तसं लोकांना वाटू शकतं की यांच्या हातात पायाखालची वाळू सरकते म्हणून हे असं करतायत का, किंवा जितका लोकसभेला रिस्पॉन्स होता तितका नाहीये, सहानुभूती तितकी राहिली नाहीये, मुस्लिम मतदार एकत्र येणार नाहीत त्यांच्या मागे. कदाचित या सगळ्याची जाणीव झाल्यामुळे किंवा स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेचा वाढतोय का, पॉप्युलरिटी वाढते का शिंदेची? कारण काही जरी म्हटलं तरी उद्धव ठाकरेंची मुख्य स्पर्धा एकनाथ शिंदेची आहे. ते गद्दार 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 म्हणून हिणवतात शिंदेना, मिंदे 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 म्हणून हिणवतात. आणि दुसरीकडे फडणवीसांची स्पर्धा आहे, पण फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पूर्ण केलेले माजी मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष राहिलेले माजी मुख्यमंत्री आहेत. एकनाथ शिंदे आत्ता कार्यवाहक मुख्यमंत्री आहेत काळजीवाहू या सरकारचे, परंतु ते 2.25 वर्ष राहिलेले मुख्यमंत्री आहेत. म्हणजे थोडक्यात फडणवीसांची त्यांची तशी आता स्पर्धा नाहीये, पण एकनाथ शिंदेशी नक्की आहे. त्यामुळे त्यांचा सगळा जो राग आहे तो त्यातनं दिसतोय असे काही लोक अर्थ काढू शकतील. निश्चितपणे आपण थोडंसं पुढे सरकूया, कारण जसा आरोप प्रत्यारोप जसे होतात तसा काल एक सभा झाली मोदींची, म्हणजे ती महाराष्ट्रातली बहुधा शेवटची सभा होती आणि शिवाजी पार्कला त्यांची सभा झाली मुंबईमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की युवराज म्हणजे अर्थातच ते राहुल गांधींना उद्देशून म्हणाले, ते काय नाव घेत नाहीत. म्हणजे हिंदुत्व उद्धव ठाकरेंनी त्यांचं पूर्णपणे सोडून दिलेलं आहे, इतकं की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं त्यांचा परिणाम असताना, म्हणजे असं त्यांना पदवी दिलेली असताना सुद्धा केवळ बाळासाहेब ठाकरे एवढंच म्हटलं जातं. आणि उद्धव ठाकरे यांची एवढी हिंमत असेल तर त्यांनी काँग्रेसच्या युवराजाकडून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं वदवून एकदा तरी घ्यावं, म्हणजे त्यांना झोप लागेल आणि पुन्हा पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावं लागणार नाही. अशा पद्धतीचं विधान पंतप्रधानांनी केलं. पंतप्रधानांनी म्हणजे भाजपाचे नेते असलेल्या पंतप्रधानांनी केलं. हे विधान जे आहे हे विधान उद्धव ठाकरेंना कितपत बोचणार आहे, लोकांना कितपत अपील करणार आहे आणि त्यांनी काही फरक पडू शकतो का? मुंबईच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंवर टीका केली पंतप्रधानांनी, आणि त्याचं मुख्य कारण असं आहे की शिवसेना मुंबईत जन्माला आली, मुंबईतलंच मोठं संघटन आहे ते, आणि एक प्रादेशिक पक्ष आहे मोठा की जो 25 वर्षी युतीमध्ये होता, युतीनंतर वेगळे लढले आणि त्यानंतर त्यांनी हिंदुत्वाची प्रतारणा करून काँग्रेस राष्ट्रवादीवर सरकार बनवलं आणि एका प्रकारे भारतीय जनता पक्षालाच विरोधात जावं लागलं आपलं सरकार गमावून. तेव्हा त्यांच्यावर टीका करणं स्वाभाविक आहे पंतप्रधानांनी किंवा मोदींनी. आणि ती टीका करताना आता टीका करायची तर त्यांना अडचणीत आणलं पाहिजे ना. ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरेंनी असं म्हटलं होतं की बाबरी ढाचा जो आहे ही मशीद पाडली असेल माझ्या शिवसैनिकांनी तर मला त्याचा अभिमान आहे,
असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा मुलगा जेव्हा सेक्युलर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतो, त्यावेळेला त्याला आव्हान काय द्यायचंय, डिवचायचंय काय किंवा चिडवायचंय काय, आव्हान काय द्यायचंय? तर तू ज्या लोकांच्या बरोबर बसतोयस ते सगळ्यात मोठे नेते राष्ट्रीय कोण आहेत? तर राहुल गांधी आहेत काँग्रेसचे. तर त्यांच्या तोंडून तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट असा करून घेणार का? ते बाळासाहेबांना तरी किमान हिंदू हृदय सम्राट म्हणणार का राहुल गांधी? हे करून दाखव उद्धव ठाकरेंनी आम्हाला काय आव्हानं देण्यापेक्षा. तर हे ते आव्हान मुद्दाम देतात कारण हे घडणार नाही ते त्यांना माहिती आहे. दिवसण्याचा प्रयत्न आहे. जसं सावरकरांवर सातत्याने राहुल गांधी टीका करतायत आणि त्याला अर्थातच उद्धव ठाकरेंची सहमती नाही, म्हणजे ही गोष्ट उघड आहे. आणि म्हणूनच उद्धव ठाकरेंना डिवचण्यासाठी आणि राजकारणामध्ये आपल्या नियमानुसार खेळायला लावण्यासाठी हे विधान पंतप्रधानांनी केलंय की शहजादे म्हणतात ते राहुल गांधींचा उल्लेख, की शहजाद्यांनी तोंडून एकदा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख. अहो, राहुल गांधींनी हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख करणं हे तर राहू द्याच. आज जनतेला जे संबोधन करायचे उद्धव ठाकरे प्रत्येक सभेत, की जे आज राज ठाकरे करतात, बाळासाहेब ठाकरे करायचे, जमलेल्या माझ्या तमाम हिंदू मातांनो, भगिनींनो आणि बांधवांनो, तर हिंदू जे म्हणायचे तो शब्द वगळला उद्धव ठाकरेंनी. त्यांनी लोकसभेच्या वेळेला सगळ्या देशप्रेमी नागरिकांना म्हणलो. म्हणजे काय? आता महाराष्ट्र प्रेमी म्हणतात. देशप्रेमी नागरिकांमध्ये हिंदू पण आले आणि मुस्लिम पण आले ना. फक्त हिंदू म्हटलं तर मुस्लिम नाही आले ना. म्हणजे बाळासाहेबांना त्यांच्या मतदानात करायला मुस्लिम वगळले तरी चालेल. मग ती खूप धावपळ करून बाळासाहेबांचं हिंदुत्व जे होतं ते कसं होतं, त्यांना मुसलमान चालत नव्हते असं नाही, राष्ट्रभक्त त्यांना मुसलमान हवे होते, ते अझहरुद्दीन सारखा पाहिजे असं म्हणाले होते. तो पुढे स्कॅन्डलमध्ये सापडला, हा भाग वेगळा. तर तसं उद्धव ठाकरेंची ही खूप पळापळ होती हे सगळं जुळवताना गणित. म्हणून ते पहिल्यांदा देशप्रेमी नागरिकांना म्हणायचे जमलेल्या. महाराष्ट्राच्या निवडणुकीला ते राज्य महाराष्ट्रप्रेमी नागरिकांना म्हणतात आणि त्याचं समर्थन करतायत की मी हिंदू म्हणत नाहीये, महाराष्ट्रप्रेमी म्हणतोय, कारण मुसलमान काय महाराष्ट्रप्रेमी नाहीत का? म्हणजे मला मुसलमानांची मतं हवी आहेत हे ताकला जाऊन भांड लपवल्यासारखं ते सांगतायत. आणि ते एक्सपोज करण्यासाठी मोदींनी शहजाद्यांच्या तोंडून तुम्ही हिंदू हृदय सम्राट म्हणून दाखवा मला. आता हे राजकीय आव्हान आहे, म्हणजे काही त्याच्यात मोदी जिंकलेत असं नाहीये, पण हे एकमेकाला कोंडीत पकडण्याचे डाव आहेत आणि हा निवडणुकीचा खेळ आहे, बाकी काय नाही. निवडणुकीच्या खेळातलंच पुढचा आपण एक प्यादा जर म्हटलं किंवा एक प्यादा म्हणण्यापेक्षा एक खेळी म्हणूया. खेळी म्हणूया आपण. ही खेळी म्हटली तर गेले 5 वर्ष साधारणपणे महाराष्ट्रात म्हणजे 2019ला ज्या वेळेला पुन्हा एकदा भाजपाची जी काही निवडणूक झाली याच्यामध्ये कॅबिनेट मंत्री असलेल्या विनोद तावडेंना वगळण्यात आलं, त्यांना तिकीटही देण्यात आलं नाही आणि त्यांना विधानसभेची तिकीट लढवायला भाजपाने नकार दिला किंवा त्यांना उभंच केलं नाही. त्यानंतर कालांतराने ते गप्प राहिले, देशाच्या राजकारणात गेले. आता आज ते देशामध्ये भाजपाचे सरचिटणीस आहेत. पुन्हा एकदा त्यांना महाराष्ट्रामध्ये येण्याची थोडीशी इच्छा निर्माण झाली आहे की काय, अशा पद्धतीचं एक स्टेटमेंट त्यांनी 2 वेळा केलंय. म्हणजे पत्रकार परिषदा घेत आहेत आणि पत्रकार परिषदांमध्ये ते अनेक वेळा लोकांसमोर काही काही मुद्दे मांडतात. त्यापैकी गेल्या 2 वेळा त्यांनी लागोपाठ महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जो आहे तो कदाचित वेगळा चेहरा असू शकतो, नवीन चेहरा असू शकतो, कदाचित तुम्हाला धक्का देणारा चेहरा असू शकतो, असं त्यांनी एकदा नाही 2दा विधान केलं आहे. हे करण्यामागे विनोद तावडे स्वतःला प्रोजेक्ट करू इच्छितात का, किंवा एकनाथ शिंदे आता पुन्हा होणार नाहीत, भाजपाचाच होईल हे त्यांना सांगायचं आहे, किंवा पक्षश्रेष्ठींनी पुन्हा एकदा विचार महाराष्ट्राकरता करावा असं त्यांना सुचवायचं आहे का? नाही, हे सगळं सुचवायचं आणि याशिवाय आणखीन पण काही सुचवायचं त्यांना. त्याचं कारण असं की त्यांनी आणखीन एक विधान केलंय की मध्य प्रदेश सारखा वगैरे धक्का पण देऊ शकतो आम्ही, हे एक त्यांनी म्हटलंय निवडीच्या वेळेला. एक गोष्ट निश्चित आहे दोन्ही महाविकास आघाडी किंवा महायुतीच्या बद्दल, की निवडणूक निकालानंतरच ते एकत्र बसून मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडतील. आता तो निवडताना निवडून आलेल्यातलाच निवडू असं काही कोणी म्हटलेलं नाही. म्हणजे समजा राष्ट्रवादी शरद पवारांची आणि काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांचं सरकार येणार असेल आणि शरद पवारांनी सुप्रियाताईंचं नाव पुढे गेलं तर होऊ शकतं. असं अशक्य काही नाही. खुद्द उद्धव ठाकरे नव्हते का झाले? नाही, असं राजकारण होऊ शकतं आणि या गोष्टीच ओपन आहेत. तसं तावड्यांचं जे विधान आहे की एखादा धक्कादायक किंवा वेगळा चेहरा पण येऊ शकतो, तर हे भारतीय जनता पक्षाने केलं. मनोहरलाल खट्टर अचानक झाले, आसाममध्ये झाले सोनोवाल अचानक. तर नाही, देवेंद्र फडणवीस इलेक्शन लढले होते, प्रदेशाध्यक्ष होते निवडणूक लढताना, त्यामुळे ते स्पर्धेत तरी नसते त्यावेळेला. प्रॉब्लेम खडसेंचं नाव मोठं होतं आणि त्याच्यानंतर त्याची लॉजिक नंतर कळतात ना, की खडसेंच्या विभागामध्ये कमी आमदार आले, विदर्भात जास्त आले, 44 आले 62 मध्ये वगैरे. नाही, तो भाग जरी वेगळा असला तरी ते स्पर्धेत कुठेच नव्हते असे नव्हते फडणवीस 14 साली. म्हणजे ते धक्कादायक नाव नक्की नव्हतं. उपलब्ध नेत्यांपैकीच एक होतात, तुलनेने ज्युनियर होते पण ते नाव होतं.
तसं आत्ता ते म्हणतात की धक्कादायक नाव पण येऊ शकतं, म्हणजे सोनोवाल आले, मनोहरलाल खट्टर आले, असं भलताच कोणीतरी येऊ शकतो असं ते म्हणतात. दुसरीकडे एक विधान त्यांचं अर्थपूर्ण आहे विनोद तावड्यांचं, की महाराष्ट्रातली राजकीय आणि सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन केलं आहे. सामाजिक परिस्थिती म्हणजे काय? जरांगेंचं आंदोलन, मराठा ओबीसी हा वाद चाललाय, विनोद तावडे या मराठा सगळ्या बॅकड्रॉपवर मराठा झाले तर मग विनोद तावडे स्वतः मराठा आहेत म्हणून तुम्ही जो प्रश्न करताय की त्यांचा स्वतःकडे अंगोली निर्देश आहे का, तर मला असं वाटत नाही की त्यांचा स्वतःकडे अंगोली निर्देश आहे. उद्या जर ते झाले काही शकतं राजकारणात, ते झालं ते म्हणताल मी असा निर्देश केला होता, पण ते स्वतःसाठी निर्देश करत नाही. कारण आता या साही पक्षांची स्थिती अशी प्रमुख की जो कोण म्हणेल मी मुख्यमंत्री त्याचे पाय कापले जातील अशी परिस्थिती आहे. आणि हे वारंवार घडलेलं आहे महाराष्ट्रात. त्यामुळे कोणीच मी मुख्यमंत्री होणार असं म्हणणार नाही. अपवाद मी पुन्हा येईल, फडणवीस म्हणले होते तो 2019ला तो अपवाद. पण अदरवाईज मी मुख्यमंत्री होईल असं कोणीच म्हणत नाही, कारण तो म्हटला की त्याचे अम्बिशन दाखवले की पाय कापतात बाकीचे आणि श्रेष्ठी सुद्धा. तसं तावडे जे म्हणतायत वेगळा येऊ शकतो, तर येईल का नाही हे माहित नाही, पण ते विधान राजकीय आहे. आणि आज निवडणुकीला 4 दिवस राहिले, प्रचार संपायला 3 दिवस राहिले, अशा वेळेला ते असं विधान करतायत. त्याचं कारण असं की फडणवीसांच्या बद्दल जो गेल्या 2 वर्षात राग आहे जनतेमध्ये, त्यांनी पक्ष फोडले 2 म्हणून असेल, किंवा ते अप्रत्यक्ष स्वीकारल्यामुळे असेल, किंवा जरांगेंनी त्यांच्या विरोधात ज्या तोफा टाकल्या, पवारांनी जे राजकारण फडणवीस केंद्रित केलं, आणि बरोबर आहे फडणवीस हा मोठा नेता भाजपचा, त्याला खच्ची केलं तर यश मिळेल या हेतूने केलं, म्हणून चर्चेत नसलेला वेगळा चेहरा येईल असं म्हणलं की ज्यांना फडणवीस नकोय ते लोक म्हणतील चला फडणवीस तर होणार नाही असं वाटतंय, कदाचित त्यांचा राग कमी होईल का, त्यांना सिंपती मिळेल का, अशा वेगळ्या अँगलनी हे राजकीय विधान पण आहे की नक्की फडणवीस होत नसते तर काय हरकत आहे भाजपला द्यायला. त्यातनं 1% 1% मतं मिळाली, 1% खूप मोठा आला, पण 0.00% जरी 1-2 माणसं शिफ्ट झाली तरी ती हवी भाजपला. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या भल्यासाठी, निवडणुकीच्या जिंकण्यासाठी किंवा यशासाठीच विधान आहे. त्यातनं मुख्यमंत्री बदलला जाईल की नाही हा भाग वेगळा, पण ते निवडणुकीच्या यशासाठी तर राजकीय विधान आहे. बिलकुल. त्याच्यानंतर आपण येऊया शेवटच्या मुद्द्याकडे. राजकारणाकरता सर्व काही असं ज्याला आपण म्हणतो, तशाच पद्धतीचं एक विधान अजित पवारांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की 2019 साली ज्या वेळेला भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याचा विषय झाला, त्यावेळेला जी बैठक झाली ती उद्योगपती गौतम अदानींच्या घरी झाली. त्यावेळेला अमित शहा, देवेंद्र फडणवीस भाजपाकडून, मी आणि शरद पवार आमच्या पक्षाकडून उपस्थित होतो आणि स्वतः गौतम अदानी उपस्थित होते. हे विधान तर प्रचंड धक्कादायक होतं. दुसऱ्या दिवशी कळ फिरली आणि त्यांनी ते विधान बदललं. ते म्हणाले गौतम अदानी मात्र नव्हते, यात बाकी सगळे होते पण गौतम अदानी नव्हते. हे एका बाजूला विधान झालं. दुसऱ्या बाजूला भाजपाने याच्यावरती फारसं काही कमेंट केलेलं नाही. शरद पवारांनी ते नाकारलेलं पण नाहीये, फक्त ते एवढंच म्हणालेले आहेत की उद्योगपतींचा राजकारणामध्ये कशाही पद्धतीचा रोल नसतो. आम्ही उद्योगपतींना भेटत असतो, राजकारणाच्या दृष्टिकोनातून भेटत नाही, ते काही ठरवत नाही आमचं सगळं काही. आम्ही आपलं भेटतो ते रतन टाटांना भेटतो, अदानींना भेटतो, अंबानींना भेटतो, सगळ्यांना भेटतो. राज्याच्या विकासासाठी ते आवश्यक आहे. शरद पवार पुन्हा एकदा संदिग्ध बोललेले आहेत. अजित पवार मात्र नेहमीच्या पद्धतीप्रमाणे खरं बोललेत आणि फसलेले आहेत. या सगळ्या गोष्टीमधून आपण नेमका काय बोध घ्यायचा? अजित पवार खरं बोललेत आणि फसलेत असं मला वाटत नाही, आणि अजित पवार नेहमीप्रमाणे खरं बोललेत असं तुम्ही म्हणतात तसंही मला वाटत नाही. शेवटी ते पवारांचे शिष्य आहेत, पवारांच्या तालमीत तयार झालेले आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये 100% सत्य असं काही हे लोक बोलतील असं मला वाटत नाही, किंवा बोलत असतात असंही वाटत नाही. माझा अनुभव तसा नाही. तर चक्रधर स्वामींची गोष्ट आहे ना, 6 आंधळे आणि हत्ती, तसं आपापल्या सोयीचा आंधळी जे आहेत 6 त्यांना आपण स्पर्श करू हत्तीच्या ज्या भागाला, तसा तो हत्ती वाटतो, खांबासारखा वाटतो, केरसुणीसारखा वाटतो, भिंतीसारखा वाटतो वगैरे. इथे हे लोक आंधळे नाही आहेत, हे डोळस आहेत, किंवा यांना जास्तीत दिसतंय. त्यामुळे हे सोयीचं सत्य त्या त्या वेळेनुसार कसं फायद्याचं असेल त्यानुसार सांगतात. जसं आत्ता अडाणींच्याकडे बैठक झाली आणि त्यावेळेला आमचा भाजपाला पाठिंबा द्यायचा ठरला होता आणि भाजपाबरोबर जायचं ठरलं होतं. हे शरद पवारांना त्यांची तथाकथित जी काही पुरोगामी भूमिका आहे 60 वर्षाची, तथाकथित हे मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, कारण त्यांनी वेळोवेळी त्या भूमिकेशी प्रतारणा केलेली आहे. म्हणजे 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं तेव्हा त्यांची सेक्युलर भूमिका कुठे राहिली होती? 78ला मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी गांधी नेहरू विचाराला तिलांजलीच दिली होती. म्हणजे त्यावेळेला जे जनसंघाचे लोक त्यांच्या मंत्रिमंडळात होते ते काय सेक्युलर थोडेच होते, त्यांच्याबरोबर ते गेलेच होते. त्यांनी बाहेरनं पाठिंबा दिला 19 साली देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला, देऊ केला न मागताही, तेव्हा ते कुठे सेक्युलर राहिले होते. त्यामुळे
ह्या सगळ्या बोलण्याच्या गोष्टी आहेत आणि हेच पवारांचा दंभ किंवा ढोंगीपणा उघड करण्यासाठी किंवा एक्सपोज करण्यासाठी अजित पवारांनी हे विधान केलंय. म्हणजे अजित पवार खूप भारी आहेत का? नाही, त्यांचं राजकारण ते करतायत. शरद पवार त्याच्यावर निसंदिग्धपणे काही बोलत नाहीत. ते काय म्हणतात, उद्योगपतींना आम्ही भेटत असतो, पण उद्योगपतींचा राजकारणात काय राजकारणात थेट संबंध नसतो. कसा असतोच. उद्योगपतींना त्यांचा बिझनेस करताना राजकारणाची साथ लागतेच, राजकारण्यांचीही साथ लागते आणि आपल्या सोयीचा राजकारणही हवा असतो. नाही, पॉलिसीज लागतात, पॉलिसीवर इन्फ्लुअन्स करतात, सगळ्या गोष्टी करतात. त्यामुळे ते काही राजकारणात प्रत्यक्ष नसले तरी अप्रत्यक्ष सहभागी असतातच. त्यामुळे अनेक वेळेला जसं आता राज ठाकरेंनी आरोप केला उद्धव ठाकरेंवर की ज्यांच्या लग्नाला ते जातात तिथे नाच करतात वगैरे, तर त्या लोकांसाठीच त्यांनी नाणारला विरोध केला होता ना. तर नाणारच्या रिफायनरीला विरोध केला तो का? तर ती रिफायनरी तर या रिफायनरीवाल्यांचा काहीतरी नुकसान होईल का? म्हणजे थोडक्यामध्ये हे वेस्टर्न इंटरेस्ट किंवा हितसंबंध जपण्याचं किंवा त्या हितसंबंधांना नख लावण्याचं या प्रकारचं काम हे राजकारण्यांकडनंही केलं जातं आणि उद्योगपतींकडनंही केलं जातं. त्यामुळे हे उद्योगपती राजकारणी हे हातात हात घालून असतात. पण ज्यावेळेला तुम्ही विरोधात असता तेव्हा सत्तेवर असलेल्या सरकारला सूटबुटकी सरकार म्हणायचं असतं आणि आपण सत्तेवर आल्यावर उद्योगपतींच्या बाजूने धोरणं राबवायची असतात. तसं जर नसतं तर गेल्या 70 वर्षामध्ये भारतातले आणि महाराष्ट्रातले ही गरीब राहिले नसते. गरीब श्रीमंतातली दरी वाढते, श्रीमंत अधिक श्रीमंत श्रीमंत अधिक श्रीमंत होतात, गरीब अधिक गरीब होतात. ही दरी वाढते, ही कशामुळे वाढते? तर सूटबुटकी सरकार म्हणणारे सत्तेत आले की सूटबुटच वाले सरकार बनतात आणि जे विरोधात जातात ते यांना परत सूटबुटकी सरकार म्हणायला लागतात. शेवटी हा खेळ जो आहे हा विशेष सर्कल सरकार चालू आहे. गरीबाचं कोणाला पडलंय का असं प्रत्यक्षात खऱ्या अर्थाने वाटत नाही. म्हणूनच ती संख्या तशी आहे, विषमता ती वाढतीये. पण अजित पवारांनी जे विधान केलंय की अडाणींच्या घरी बैठक झाली आणि मग पवार त्याचं फार एक खंडन करत नाहीयेत. भारतीय जनता पक्ष शांतपणे मजा बघतोय कारण हे काका पुतण्याचा वाद आहे. त्यातनं शरद पवारांचं काही प्रमाणात त्यांच्यावर हल्ला होत असेल तर हे कशाला काय बोलतील, त्यांना काहीच फरक पडत नाही त्याच्यात. त्यामुळे ते बोलत नाहीये, तितकंच त्याचं आहे. पण हे विधान राजकीयच आहे. निश्चितपणे मंडळी, ही गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की राजकारणामध्ये सब कुछ चलता है, म्हणजे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तर वॉर मध्ये पुन्हा एकदा आणखी तिसरा शब्द जोडायचा झाला तर तो राजकारण असा जोडता येईल आपल्याला. आणि त्यामुळे एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह, वॉर अँड राजकारण म्हणजे पॉलिटिक्स असं जर म्हणायचं झालं तर कोणावरही कोणत्याही पद्धतीचे आरोप करावेत, प्रत्यारोप करावेत, त्यांनी कोणी कोणावरती काही चिखलफेक करावी, कोणी कोणाबद्दल काहीही बोलावं आणि पुन्हा मी असं बोललोच नव्हतो, माझा बोलण्याचा विपर्यास केला गेला, अशा पद्धतीचं विधान करायला ते मोकळे होतात किंवा तशा पद्धतीचा खुलासा करायला ते मोकळे होतात. हे सगळं लक्षात घेणारी गरीब जनता मात्र आपण हा राजकारणी काय बोलला आणि तो राजकारणी काय बोलला, हा बरोबर होता की तो बरोबर होता आणि हा खरा होता की तो खोटा होता, याच्याबद्दलच विचार करत राहतो. गरीब जनता मतदान करते, ती या 20 तारखेला मतदान करणार आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती कोण येणार, आपला बॉस कोण होणार, म्हणजे आपला नेता कोण होणार, आपला आमदार कोण होणार, आपला मंत्री कोण होणार आणि आपला मुख्यमंत्री कोण होणार हे ठरवणार आहे. परंतु याच्या तोंडाकडे आणि त्याच्या तोंडाकडे बघण्याशिवाय या जनतेच्या हातामध्ये फारसं काही नाहीये. परंतु लोकांनी मात्र अधिकाधिक जागृत व्हावं याच्यासाठी आम्ही हे जे निवडणुकीत चर्चेला आलेले जे मुद्दे आहेत हे तुमच्या समोर त्याचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जा, त्याच्यामध्ये लिहून आम्हाला कळवा. आमचा व्हिडिओ पहा, लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.